नमस्कार, प्राजक्ता's किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मिक्स व्हेज पराठा. त्यासाठी मी इथे एक बीट घेतला आहे, एक आलू घेतलेला आहे, एक गाजर घेतला आहे, एक काकडी घेतलेली आहे, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर. सर्वात आधी आपण सर्व भाज्यांचे साल काढून घेऊ. मी इथे सर्व भाज्यांचे साल काढून घेतलेले आहे. आता बारीक किसणीने आपण याला किसून घेऊ. मी इथे स्टीलची बारीक किसणी घेतलेली आहे. बघू शकता असं बारीक किसलं जात आहे. गाजर आणि बीट इथे किसून घेतलेला आहे. आता काकडी किसून घेऊ. काकडी यासाठी वेगळी किसायची कारण काकडीला पाणी सुटतं आणि आपल्याला याचं पाणी काढून ही त्यामध्ये मिक्स करायची. काकडी किसून झालेली आहे. आता आपण यामधलं पाणी पूर्ण पिळून घेऊ आणि आपण गाजर, बीट आणि आलू ज्यामध्ये किसलेला आहे त्यामध्ये टाकून घेऊ. काकडीचं पाणी छान पिळून घ्यायचं, नाहीतर काय होतं की याला पीठही जास्त लागतं आणि आपल्या पराठ्याचं जे प्रमाण आहे ते बिघडतं. काकडी यामध्ये टाकून घेऊ. मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये लसूण, हिरव्या मिरच्या, भरपूर अशी कोथिंबीर आणि जिरं घालून घेऊ. आता याची बारीक पेस्ट तयार करून घेऊ. आपली पेस्ट रेडी आहे. आता आपण पराठ्यासाठी पीठ भिजवून घेऊ. आता यामध्ये बारीक केलेली जी पेस्ट आहे ती घालून घेऊ. काही बेसिक मसाले घालू. धने पावडर, हळद, यामुळे कलर छान येतो. थोडंसं लाल तिखट. आपण यामध्ये हिरव्या मिरच्या सुद्धा टाकलेल्या आहे. तुम्ही जर जास्त तिखट खात असाल तरच यामध्ये लाल तिखट ऍड करा, नाहीतर नाही केलं तरीही चालेल. गरम मसाला आणि चवीनुसार मीठ. यामध्ये थोडंसं बेसन घालूया म्हणजे आपले पराठे एकदम कुरकुरीत होतील. जास्त बेसन घालायचं नाही, बस मी इथे 1.5 चम्मच बेसन घातलेलं आहे. यामध्ये आता आपण थोडं गव्हाचं पीठ टाकून याचा एक पोळी करतो तसा एक आपण गोळा बनवून घेऊ. एकदम पीठ टाकायचं नाही, जसं लागेल थोडं आपण तसंच टाकूया. छान मिक्स करून घेऊ. बघू शकताय इथे छान आपण पराठ्यासाठी पीठ भिजवून घेतले. बघू शकता आपलं पीठ छान मुरलेलं आहे. आता आपण याचे पराठे करून घेऊ. एकदा असं हाताने थोडं मळून घ्यायचं. पराठे लाटायसाठी मी इथे थोडं कोरडं गव्हाचं पीठ घेतलीये. तुम्हाला ज्या आकाराचा पराठा बनवायचा आहे त्या आकाराचा गोळा घ्यायचा. असं हाताने छान गोल करायचा आणि पिठामध्ये, कोरड्या पिठामध्ये आपण याला घोळून घेऊ आणि याचा छान पातळ असा पराठा लाटू. पण छान भाजून घेऊ. इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्यावर आपण तेल लावून घेऊ. पराठा टाकून घेऊ आणि याला आलटी पलटी करत छान आपण भाजून घेऊ. बघू शकताय आपले मिक्स व्हेजिटेबल पराठे असे तयार झालेले आहे. इथे मी दही घेतलेलं आहे आणि लोणचं घेतलेलं आहे. हे लोणचं मी घरी बनवलेलं आहे. याची रेसिपी माझ्या YouTube चॅनलवर मी लवकरच टाकणार आहे. दह्यामध्ये आपण थोडं धने पावडर, थोडंसं लाल तिखट, थोडंसं मीठ घालून घेऊ.
बघू शकताय आपले मिक्स व्हेजिटेबल पराठे इथे तयार आहे. राजा म्हंटल की मुलं खात नाही, पण अशा प्रकारे जर पराठे तुम्ही करून त्यांना खाऊ घातले तर नक्की खातील. रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.